नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल सलोनी. जसे की आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगरच्या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, येत्या दिवसामध्ये पुरंदर विधानसभेची निवडणूक जी आहे ती अतिशय रंगलेली आहे आणि त्या रिंगणामध्ये अतिशय 3 उमेदवार जे आहेत ते प्रामुख्याने थांबलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला विजय बापू शिवतारे माजी मंत्री, त्याचबरोबर विद्यमान आमदार संजय जगताप आणि संभाजीराव झेंडे हे सुद्धा उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय, आज जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संजय जगताप यांचं पदयात्रा जी आहे ते होत आहे आणि या पदयात्रेला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. काही वेळामध्ये, काही क्षणामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर विद्यमान आमदार संजय जगताप यांचं आगमन होत आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणचं जे दृश्य आहे ते आपण पाहू शकतोय. इकडल्या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय, आज या ठिकाणी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या पदयात्रेला मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणची जी पदयात्रा आहे त्या पदयात्रेमध्ये रॅली जी आहे, बाईक रॅली, ते सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली. या ठिकाणी सलोनी जर आपण दृश्य पाहिलं तर या ठिकाणी बारामती लोकसभा विधानसभेचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांची पदयात्रा होत आहे आणि त्या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय, जन क्राऊड जो आहे तो जमलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय, पोलीस प्रशासन अतिशय योग्य त्या पद्धतीचं काम करत आहे. पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात झालेलं आहे. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो. इकडल्या बाजूला जर पाहिलं तर महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत. ते म्हणजे फक्त विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आपल्या सोबत यावेळेस काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील यावेळेस संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, यंदा महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी फिक्स. महाविकास आघाडी हो फिक्स. महायुती बद्दल काय? महायुती पण म्हणजे काय माहितीये का, आम्ही आमच्या आमदारांकडे लक्ष देतो. आम्ही आमच्या आमदार फक्त संजय जगताप आहेत, आम्ही त्यांना वोट करणार. महायुती सरकार जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा विचार करते आणि 1500 रुपये खात्यामध्ये टाकते. तसं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होते का नाही? सध्या तर अजून नाहीये, फॉर्म भरलेला आहे, बघूया जेव्हा भेटेल तेव्हा. पण आमचा आमदार फिक्स आहे की आम्ही संजय जगतापांनाच मत देणार. महायुतीकडनं लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घ्यायचा, पण महाविकास आघाडीलाच आपलं. अजून मला पैसे नाही मिळालेले, त्यामुळे मी अजून नाही सांगू शकत की महाविकास म्हणजे महायुतीला मी हे करेल. मी फक्त आमच्या आमदारांबद्दल बोलते. मला माहिती आहे आमचे आमदार संजय जगताप फिक्स तेच येणार. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहिलं, महायुतीने जरी आम्हाला लाभ दिला तरी आमचं मत हे महाविकास आघाडीलाच असणार आहे, असं प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर पुरसंगी गावचे माजी सरपंच सुधाताई हरपळे सुद्धा यावेळेस आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, काय वाटतंय, यंदा महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी हो, 100%. आणि पाहत असाल, आज तुतारी असू, मशाल असू, लोक सगळी पेटलेली आहेत आणि लोकांना खोक्या बोक्याचं राजकारण नकोय. लोकांना कामाशी आणि चांगलं नेतृत्व पाहिजे, सुशिक्षित नेतृत्व पाहिजे. कुठलाही जनसमुदाय हा आपल्या ग्राउंड लेवलच्या कामावरती ओळखला जातो आणि सरांनी खूप छान प्रकारचं काम केलं आहे. त्यामुळे आज कुणाला इन्व्हिटेशन न देता, आज महिला भगिनी असतील, मुलं असतील, तरुण असतील, शेतकरी असतील, सगळी त्यांना आज उत्स्फूर्त प्रतिसाद देतात की सर 20 तारखेला इलेक्शन आहे, 23 तारखेऐवजी आपण गुलाल आणि भंडारा आजच उधळू. ते आज फायनल पुरसुंगीकरांच्या वतीने आज मी ग्वाही देते. बेकराई माता सखी मंच आणि तमाम आमच्या भगिनींच्या वतीने सरांना शुभेच्छा आहेत. आणि प्रचार पण एवढा ग्राउंड लेवलला झाला आहे की विचारायला नको. त्यामुळे यश हे नक्की आपलंच आहे. काही सातत्याने आपण महायुतीला नाही तर महाविकास आघाडीला आपला सपोर्ट जो आहे तो करत आता. मग महायुती सरकार हे राज्यामध्ये लाडक्या बहिणीचा विचार जे आहे ते मोठ्या प्रमाणात करते. मग लाडकी बहिणी योजनेच्या बद्दल आपण कसं विचार करतो? लाडकी बहीण ही योजना निवड फेक आहे. हे एक प्रकारचं गाजर दाखवलेलं आहे. तर माझ्या महिला कधीच गाजराला आमिषला बळी पडणार नाही, कारण त्यांना माहितीये 1,500 दिलं पण 3,000ची महागाई केली. तर आम्हाला कुठलाही 1,500 नकोय. आम्हाला जे पाहिजे, आमची सेफ्टी पाहिजे, आमच्या मुलांची सेफ्टी पाहिजे, आमच्या शाळेमध्ये जी मुलं असतात त्यांच्या मुलींची सेफ्टी पाहिजे. आता तुम्ही पाहत असाल की समाजामध्ये खूप प्रकारची विकृती आहे. 12 वाजता महिलांना चालायचं म्हटलं की कठीण आहे.
तर आम्हाला आमची सेफ्टी पाहिजे, आमच्या हाताला काम पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाच्या घामाचा पैसा पाहिजे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा फुकटचा पैसा नकोय. आज मिळेल आणि उद्या नसेल. काय वाटतंय महाविकास आघाडीची सरकार आल्यावरती जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटतील का? 100% सुटतील, कारण हे शब्दाला जागणारं सरकार असेल. तळागाळाला आणि शेतकऱ्यांना न्याय देणारं, तरुणांचा बेरोजगार आहे त्यांना रोजगार देणारं, महिलांना सुरक्षा देणारं सरकार आहे. त्यामुळं आमचा सगळ्यांचा विश्वास हा नक्की पंजा बरोबर आहे. बरोबर ना? महाविकास आघाडी. महिलांसाठी सेफ्टी महत्वाची आहे, हाताला काम महत्वाचं आहे. तर नक्कीच आमचं येणारं सरकार आणि आमचं मुख्यमंत्री हा नक्कीच त्या गोष्टी लक्षात ठेवतील. शेतकऱ्यांना प्रचंड ह्याच्यामध्ये हानी होतीये, पाऊस पडला तरी आणि दुष्काळ असला तरी. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आम्हाला पाहिजे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आताची जनता ही ग्राउंड लेवलला उतरली आहे आणि नक्कीच हा चेंज गेम ओव्हर करणार आहे. त्यामुळे खुकी घेऊन जी बसलेली आहे त्यांना लोक घरी बसवणार आणि जी सत्य आहे आणि काम करणारे निष्ठावंत लोक आहेत त्यांनाच निवडून देणार. नक्कीच पंजा येणार. नक्कीच सलोनी, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी बेकराई नगर परिसर, धमळवाडीतील परिसर जी जनता आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकतो मी सध्या बेकराई नगरच्या परिसरामध्ये आहे, बेकराई नगरच्या चौकामध्ये, आणि या ठिकाणचा जनसमूह जर आपण पाहिला तर बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन या ठिकाणी काहीच वेळामध्ये होणार आहे. आणि सुप्रियाताई सुळे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी, विद्यमान आमदार संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणचं जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आपलं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. काहीच वेळामध्ये बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन होणार आहे आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. पुढील महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत आणि पुढील माहिती देखील आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. अधिकची माहिती आपल्यापर्यंत येत आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्यांच्या या पदयात्रेची सुरुवात या ठिकाणातून होणार आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये एक क्रेन जो आहे तो लावलेला आहे आणि त्यांचा जंगी स्वागत करण्यासाठी मोठा हार जो आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. काहीच वेळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे यांचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं देखील काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतरच पुढील माहिती काय असणार आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. सलोनी, जसं की आपण पाहतोय या ठिकाणी बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. आपण ताईंशी जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न मात्र आता करणार आहोत. या रॅलीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई आणि माननीय याचा हरिगार सर्व लोकांच्या वतीनं माझ्या आपण जसं की आपण पाहतोय या ठिकाणी कुरसुंगी गावचे माजी सरपंच संजय शेठ हरपळे यांच्या वतीने या ठिकाणी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या डोक्यावरती पुणेरी पगडी जी आहे ते घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आपण दृश्य थेट पाहू शकतोय. यावेळेस आपण संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न मात्र आपण करणार आहोत.